नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, अंतिम विशेष फेरी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची याचं शेड्यूल्ड कालच त्यांनी रात्री जाहीर केलेलं आहे। हे शेड्यूल्ड आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे, पण तरी देखील जर ते शेड्यूल्ड नीट आपण अभ्यासलं तर या शेड्यूल्डमधून एक गोष्ट निदर्शनामध्ये येते की ज्यांनी शेड्यूल्ड डिक्लेअर केलेले आहेत ते या दिवसांमध्ये अतिशय निवांत राहणारे आहेत आणि प्रत्यक्ष त्रास कुणाला होणार आहे तर विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा कॉलेजमधले शिक्षक असणार आहेत, यांना या शेड्यूलचा जास्त त्रास होणार आहे किंवा हा त्यांच्यावर अन्याय करणार आहे। कारण एकीकडे वातावरण घरातलं आता गणेशमय झालं असल्यामुळं, त्या दृष्टीने तयारी होत असल्यामुळं, सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी करणं हे संयुक्तिक ठरत नाही, त्यामुळं त्यांच्यावरती अन्याय करणारच आहे असं मला एकंदरीत वाटतंय। कारण एकीकडे ज्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी, मग ते नवीन विद्यार्थी नोंदणी असेल किंवा अर्ज भाग 1 मधली दुरुस्ती असेल, अर्ज भाग 2 मध्ये ऑप्शन फॉर्म भरणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी या 2 दिवसांमध्ये करायच्या की ज्या 2 दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं घरातलं वातावरण हे आनंदाचं असणार आहे आणि याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांनी कामाला लावलं तरी कुठंतरी चुकीचं आहे। म्हणजे कारण नसताना विद्यार्थ्यांना त्रास देण्याचाच हेतू आहे असं एकंदरीत यामधून ते दिसतंय। प्रवेश प्रक्रिया लांबलेली आहेच, निश्चितच लांबलेली आहे। ती आणखीन 4 दिवस पुढे गेली असते तर फारसं बिघडलं नसतं। 28 तारखेनंतर हीच प्रोसेस जर चालू केली असते तर अडचण काही फारशी आली नसते। त्याचं आणखीन एक कारण असं आहे की त्यांनी शेड्यूल्ड जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की वाढीव प्रवेश क्षमता नोंदणी हे कॉलेजसाठी असणार आहे। यासाठी कालावधी दिलाय तो 22 ऑगस्ट 2025 रात्री 8 वाजल्यापासून ते 23 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत। मला वाटतं ह्या इतका मोठा अन्याय आहे की सगळे कॉलेजेस म्हणजे जे काय कार्यालय असणारे आहेत, शिक्षण उपसंचालकाचं असेल किंवा माध्यमिक शिक्षण विभागात, ते आज बंद असणार आहेत। आणि मग या अनुषंगानं प्रोसिजर काय आहे याचा उल्लेख कुठं नाही, कशा पद्धतीनं नोंदणी करायची आहे कुठंही काही उल्लेख नाही आहे। आणि मग प्रश्न असा पडतो की मग फार तर फार आपण डेप्युटी डायरेक्टर असतील, शिक्षण उपसंचालक किंवा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांना संपर्क साधणं, पण ते आज फोन उचलतील किंवा नाही शंका आहे। अशा परिस्थितीमध्ये आज 6 वाजेपर्यंत जर एखाद्याला खरंच वाढीव प्रवेश क्षमता हवी असेल तर त्यांनी कशा पद्धतीनं ती मागणी करायची याबद्दल कुठंही काही उल्लेख नाही आहे। तर हाही एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायाचा असं म्हणायला काही हरकत नाही। तर ही एकूणच जे काही प्रोसिजर, जे काही शेड्यूल डिक्लेअर केलं आहे ते 28 तारखेनंतर जर केलं असतं तर निश्चितच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक असतील यांना फारसा त्रास झाला नसता। कारण ते म्हणले ठीक आहे, लांबलेला आहे, घरात आनंद उत्सव आहे, हा करून आपण ही प्रोसेस केली तर निश्चित याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळं वाढीव प्रवेश क्षमता मागणी करताना जिल्ह्याचे जे माध्यमिक शिक्षणाधिकारी असणार आहेत त्यांना आपण संपर्क साधला पाहिजे। त्यासाठी त्यांना तांत्रिक अडचणी काय आहेत, प्रशासकीय काय माहिती सगळी तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागणारी आहे, शिक्षण संस्थेचं वाढीव विद्यार्थी क्षमतेचं पत्र असलं पाहिजे, किती तुम्ही विद्यार्थी घेणार आहात, वास्तविक पाहता वाढीव प्रवेश क्षमता म्हटलंय पण किती याचाही उल्लेख त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसत नाही आहे। तर तरी देखील तुम्ही त्या पद्धतीनं आत्ताची आमची क्षमता आहे, आम्ही इतकी आणखीन घेऊ शकतो या अनुषंगानं ते पत्र तयार करून जर तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं, परंतु आज कार्यालय बंद आहेत आणि अशा अवस्थेमध्ये मागणी कुणाकडे करायची हा मोठा पेच निर्माण झालेला आहे। तर मला वाटतं ही प्रक्रिया जी आहे ती सगळ्यांनी मागणी केली पाहिजे की 28 तारखेनंतरच ही प्रोसिजर पुन्हा नव्यानं सुरू करण्यात यावी की जेणेकरून यामधून कुणालाही फारशी अडचण येणार नाही किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाहीत। तर मला वाटतंय या दृष्टिकोनातून जे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे जे काही राज्याचे शिक्षण संचालक आहेत, माननीय पालकर साहेब, तर यांनी ह्या गोष्टीचा विचार प्रामुख्यानं करून हे शेड्यूल्ड 4 दिवस 5 दिवस पुढे गेलं तर काही फारसा फरक पडत नाही, पण त्या पद्धतीनं बदल करावा असं मला मनापासून वाटतंय। आणि त्या पद्धतीने आपण थोडंसं प्रसारमाध्यमातून ह्या गोष्टी पण काही जर सांगितल्या तर निश्चित याचा फरक पडेल आणि ही प्रोसिजर 28 तारखेपासून सुरू होईल असं मला मनापासून वाटतंय। धन्यवाद।